आलोय शाळेत, बघतो पोरांचे मार्क कसे काय, किती किती पडलेत कुणाला. मी तुला सुट्टीची आंघोळ घालणार आणि मी तुझी वेणी पण घालणार. हे जाईच्या बारशाला घेतलेलं जॅकेट आहे. गाववाले काय म्हणते मॅनेजमेंट, मजेत ना? आम्ही पण मजेत. तर काय आज जरा दिवसाची सुरुवात वेगळी झाली. आपण चाललोय आम्ही जाई जुईच्या स्कूलमध्ये, त्यांच्या स्कूलमध्ये मीटिंग आहे. तर मी काम करत बसणार गाडीत आणि राजश्री आज जाणार आहे मीटिंगला. आता आलोय शाळेत, बघतो पोरांचे मार्क कसे काय, किती किती पडलेत कुणाला. चलो, गर्दी जमले वगैरे, सगळे पालक आलेत. जा, मी थांबतो इथं. इकडे आलो, इकडे जुईला किती काय छानवेणी घातली तिने. बघू उलटी पर की इकडे बघ की. अरे वा 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 वा, खूप सुंदर आहे जुडू. पुढं थोडस थँक्यू. पप्पा तुम्ही काय थँक्यू बोलताय, तिला थँक्यू बोला. तू थँक्यू म्हण जुडू तिला. थँक्यू, वेलकम. आजपासून मी तुला बोलणार ना. मग काय जोड्या, मी तुला सुट्टीची आंघोळ घालणार आणि मी तुझी वेणी पण घालणार. वा, किती प्रेम आलंय का. आजपासून माझी वेणी घालणार. आजपासून नाही, जेव्हा जेव्हा सुट्टी चल पावडर लावून. आता वाजलेत 19:20, म्हणजे 7:20, 7:30 वाजलेत. आपलं 6:30चं टायमिंग आहे. तर वर्क फ्रॉम होम होता. शाळेत आलो मागायचे अर्धा तासच काम होतं तिथलं. ह्यांच्या मीटिंगचं ते केलं, येऊन काम करत बसलो आणि आता शटडाऊन करतोय. आणि मी चाललोय जाधवांच्याकडे, चाललोय जाधवांच्या घरी पूजा आहे, तिकडे आम्ही सगळे चाललोय. सो आम्ही सगळे म्हणजे जानकर आणि आप्पा ते साताऱ्यात आहेत. आता मी चाललोय राहुलवर, तिथून जायचं. आणि जॅकेट घातली का आता थंडी पण वाजते, मल्टीपर्पज, जरा चांगलं पण दिसते आणि थंडी पण वाजते. हे जाईच्या बारशाला घेतलेलं जॅकेट आहे. आता किती वर्ष झाली, 5 वर्ष झाले असेल. 5 वर्षात मला वाटतं 10 पण नसेल वेळा, 5-6 वेळा फक्त घातलं असेल मी हे जॅकेट. सो चलो, थंडीचा जरा चांगला उपयोग करूयात. आता आम्ही पोचले शाहूपुरीच्या चौकात. काय आलं, आमच्या ठरलेलं राहुलवरनं पुढे जायचं, एकत्र जायचं. पण आप्पा आले आधी आणि जानकर काय अजून पोचले नाहीत. आम्हाला एक काम होतं अर्जंट, जाधवानी सांगितलं, तर त्यामुळे आम्ही आलोय पुढे. जानकर मागणे, जानकर आणि गिरी मागणे. त्याला तुम्हाला दाखवतो पूजा किती छान आहे.
ब्लॅक कॉफी का चहा? काही नको. बसा बसा तर. बसतो. ना ना बस. पाटील बस. बस. काय की वस्तू? काय समजतं? तर तुम्ही सगळ्यांनी आता जी एवढी सुरेल गाणी ऐकली, एवढी छान छान गाणी, एवढी म्हणजे भजन असेल किंवा अजून आध्यात्मिक गाणी म्हणा, अजून दुसरी देशभक्तीची पण गाणी झाली आणि खूप छान झाली. तर हे लिंबातलं भजनी मंडळ आहे ना, वेगवेगळ्या गावातले संप्रदाय. आपण हे अध्यक्ष आहेत त्यांची जरा 1-2 मिनिटं आपण जरा एक माहिती घेऊया. जसं माहिती द्या आम्हाला, तुमचं नाव सांगा. माझं नाव संजय वर्णेकर. जवळजवळ गेली 18 वर्षे आम्ही हा कार्यक्रम करतोय. 18 वर्षे कार्यक्रम करतोय आम्ही. आणि थोडक्यात आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरा थोड्याशा संगीताच्या रूपानं मांडायचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळं थोडंसं लोकांना आवडतं. आणि त्यातून फक्त आपण काय करतो की आपण स्वतः आनंद घेतो का संगीताचा पाहिजे. आपण जर स्वतः आनंद घेतला तरच हा लोकांना आनंद मिळतो. त्यामुळे आम्ही कुठलाही कार्यक्रम सादर करताना पहिला आम्ही स्वतः कार्यक्रम एन्जॉय करतो. आपण अच्छा अच्छा, महत्वाचं तेच आहे की कुठलाही तुम्ही म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आयुष्यात की कुठलंही तुम्ही काम करा, जर तुम्हाला आतून मजा आली स्वतःला करायला तर ते तुम्ही बाहेरच्यांना आनंद देऊ शकता. कंटिन्यू करत आपण. यांचं बरेच इक्विपमेंट्स आहेत सगळे, म्हणजे फुल त्यांनी हे केलं. वेगवेगळ्या गावचे असल्यामुळे थोडं प्रेम आहे. आणि महत्वाचं म्हणजे आम्ही एकमेकाशी खूप म्हणजे इंटरॅक्ट आहे. अच्छा, प्रत्येक ठिकाणी काय प्रॅक्टिसला बसायचं म्हणलं तरी एका दिवशी वेळ काढायचा, एकत्र बसायचं. आमचा असं फार बरेच वर्ष कार्यक्रम करतोय. बऱ्याच अख्ख्या महाराष्ट्रात जवळजवळ कार्यक्रम केले. आणि किती जण, भागातली सगळी कलाकार आहेत शहरातला कोण. किती जणांची टीम तुमची? आज 7 जणांची टीम. 7 जणांची. ही सगळी म्हणजे फिक्स मेंबर एवढे सप्तक नाव आहे ना, 7 सरांचे. अच्छा, सप्त सह्याद्री, स्वर सह्याद्रीचा. आणि खूप छान कार्यक्रम झाला. धन्यवाद. आणि म्हणजे तुम्ही वातावरण एकदम आध्यात्मिक करून टाकलं सगळ्यांना, खूप मजा आली. धन्यवाद. तुमचा जरा हे सांगा, कॉन्टॅक्ट नंबर द्या. 94 20 380 390. संजय वर्णेकर. संजय. चला, तर तुम्हाला जर कुणाला त्यांच्या कार्यक्रमात अरेंज करायचं असेल तर साहेबांनी नंबर दिलेला आहे, तर त्यांना प्लीज कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. जबरदस्त असा महाप्रसादाची या ठिकाणी सोय केलेली आहे जाधवांनी. या सगळ्यांनी जेवायला. बरोबर वाजलेत आता 11:22. आणि थोड्या वेळापूर्वी मी घरी आलो, येऊन जरा काम करत बसलो. थोडंसं काम राहिलेलं, म्हटलं मेल वगैरे चेक करावेत. बाकी कार्यक्रम झाला, छान झाला. पूजा होती, म्हणजे जे कोटेश्वर अक्षय ॲक्च्युली लिंबगोव्याचं आहे. मग ते काय करतात, कोटेश्वर त्यांचं ग्रामदैवत आहे ना, तर मग आपल्या घरात असं काही चांगलं एखादा माइलस्टोन झाला किंवा काय झालं तर ते ह्याच्यासाठी देवाला घरी आणतात एक दिवस. आणि मग देवाला घरी आणल्यानंतर आपल्या आसपासचे जे जवळचे म्हणजे आपले नातेवाईक आहेत, आपले सगळ्यांना बोलून एक पूजा घालतात त्याची. तर असा एक छानसा कार्यक्रम होता. आणि त्या निमित्तानं काय झालं माहिती का, म्हणजे इलेक्शनच्या दरम्यान जे आता शाहूपुरीतली सगळी टीम झालेली, त्यांचं आमच्या सगळ्यांचं गेट टुगेदर झालं. आणि इतकी छान म्हणजे मस्त सगळी भेटली, सगळ्यांशी बोलून वगैरे मजा आली. सगळेजण म्हटल्यावर काय तुम्ही इलेक्शन झालं की येतच नाही, तर जानकरला वगैरे म्हटलं अगं आता इलेक्शन संपल्यानंतर इथे येऊन थांबायचं म्हणजे आम्हाला इथल्यानंतर येडे आहे ती. म्हटलं आम्ही रोज राहुलवर आहे, तुम्ही राहुलवर भेटत जाऊ. बाकी मजा आली. चला, अजून थोडा वेळ काम करतो आणि आता हा ब्लॉग इथं संपवतो. बाकी सगळे झोपलेत. जर तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.